नमस्कार मंडळी, मी किशोरी आर्विकेश ह्या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापूर्वक स्वागत आहे। गुड मॉर्निंग। आज आम्ही निघालो आहोत कोल्हापूर दर्शनसाठी। आता एका मंदिरात जाऊन आलो, दत्त मंदिरामध्ये, आणि आपण दिवसभर आज फिरणार आहोत। तर बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत, कुठे कुठे जाणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। त्यामध्ये आहे काय कन्हेरी मठ, आणखीन काय ज्योतिबा आहे, बरेच ठिकाणं आहेत, 8 ते 10 ठिकाणं आहेत। तर आपण पुढे बघणार आहोत आणि चला भेटू। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की आम्ही कोल्हापूरला आल्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि सोबतच मग रंकाळा तलाव येथे सुद्धा गेलेलो होतो। आजचा आमचा दुसरा दिवस आहे। तर मंडळी, आज आम्ही कोल्हापूर दर्शनासाठी निघालेलो आहोत आणि सर्वात पहिल्यांदा आम्ही दत्त मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी निघालो। आणि हे जे मंदिर आहे ना, ते आमच्या हॉटेलपासनं अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरच होतं। तर आम्ही कोल्हापूर दर्शन करण्यासाठी एक ऑटो ठरविलेला होता दिवसभरासाठी, आणि ते संपूर्ण दिवसभर आमच्यासोबतच राहून आम्हाला कोल्हापूरमधील काही मंदिरे, तसेच ज्योतिबा मंदिर, यमाई मंदिर, शाहू महाराजांचा राजवाडा आणि कण्हेरी मठ हे सुद्धा आम्ही बघणार होतो दिवसभरामध्ये। आणि काही मंदिरं जे आहेत ते कोल्हापूरमधलेच आहेत आणि खूप छान असे हे मंदिर आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आम्ही दत्त मंदिरामध्ये आलेलो आहोत। मी तुम्हाला संपूर्ण मंदिराचा व्ह्यू दाखवत आहे। ह्याच मंदिरात हा एक नवनाथांचा फोटो लावलेला आहे आणि हे आहे एकविरा यमाई देवी मंदिर। आणि हे सर्व जे आहे ना ते दत्त मंदिरामध्येच आहे। तर पूर्ण देव इथे आहेत आणि खूप छान असं हे मंदिर आहे। आणि कसं आहे, कुठल्याही मंदिरामध्ये गेलं तरी खूप प्रसन्न वाटते, मनाला एकदम शांतता वाटते। बाजूला कॉर्पोरेशन आहे। आणि आमचे हे ऑटोवाले दादा होते ना, तर खूप छान माहिती देत होते सगळ्या गोष्टींची, काय कुठे आहे काय नाही। आता हे दादा आम्हाला एका मंदिरात घेऊन जात आहेत। तर ते सांगत होते की शिवजीची पिंड जी असते ती मंदिरामध्ये असते आणि नंदी बाहेर असतो। पण हे जे मंदिर आहे ना, तर इथे नंदी मंदिरामध्ये आहे आणि शिवजीची पिंड बाहेर आहे, तुम्ही बघू शकता। तर हे असं मंदिर तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही। तर हे मंदिर कोल्हापूर येथे आहे। अगदी छोटंसं मंदिर आहे, पण म्हणजे ही गोष्ट एक थोडी वेगळीच वाटली की नंदी मंदिरामध्ये आहे आणि शिवजीची पिंड बाहेर ठेवलेली आहे। त्यानंतर आम्ही आलो पंचगंगा नदी बघायला। पंचगंगा नदी ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याची मुख्य जीवनवाहिनी आहे। ती कासारी, कुंभी, तुळशी, भुगावती आणि सरस्वती या 5 नद्यांच्या संगमातून बनली आहे, म्हणून ह्या नदीला पंचगंगा नदी म्हणतात। आणि ह्या नदीवर जो पूल दिसत आहे ना, तर तो जुना पूल आहे आणि तो सध्या बंद आहे।
निघालेलो आहोत ज्योतिबाला. आणि हे ज्योतिबा मंदिर आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळजवळ 26 किलोमीटर होतं. पण रस्ता जो आहे तो वळणावळणांचा आहे आणि चढावसुद्धा आहे. म्हणजेच समोर अशा टेकड्या आहेत, तर त्यामुळे थोडा वेळ लागतो जायला. आणि झाडं बघा कसे सुकून गेलेले आहेत. मार्च महिना आहे तरीसुद्धा झाडं असे सुकलेले आहे. म्हणजे झाडांचे पानं सगळे गळून पडलेले आहेत आणि ऊनसुद्धा भयंकर आहे. आणि समोर जे दिसत होतं तिकडे ते पन्हाळगड आहे. तर दादा दाखवत होते आम्हाला की त्या साईडला पन्हाळगड आहे म्हणून. पण आम्ही कोल्हापूरला जाऊन म्हणजे कुठल्या गडावर वगैरे गेलो नाही. कोल्हापूरमध्ये सुद्धा बरेच ठिकाणं आहेत तुम्हाला बघण्यासारखे, पण आम्हाला जे शक्य झाले ते आम्ही बघितले आणि त्या ठिकाणीच गेलो. आता पोहोचलेलो आहोत आम्ही ज्योतिबाला. मी इथे पूजेचं साहित्य घेतलेलं आहे. जर ज्योतिबाला जाताना तुम्ही समोरच्या साईडनी गेले म्हणजे तिथून बऱ्याच पायऱ्या आहेत, जवळजवळ 50 ते 60 पायऱ्या आहेत खाली उतरायला. पण आम्ही डायरेक्ट मंदिराजवळच गेलेलो होतो. म्हणजे त्या दादांनी आम्हाला मंदिराजवळच नेऊन सोडलं, म्हणजे पायऱ्या उतरण्याची गरज नाही पडली. नाहीतर जर तुम्ही समोरच्या साईडनी जाल ना तर तिथे भीमाशंकरला ज्याप्रमाणे पायऱ्या आहेत तसंच पायऱ्या उतरून खाली यावं लागते मंदिरात दर्शनासाठी. नाहीतर मग दुसऱ्या मार्गाने सुद्धा येता येते. तर आम्ही मंदिरात आलेलो आहोत. दर्शन पण खूप छान असं झालेलं आहे आणि सगळेजण मंदिरामध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा गजर करत होते. घ्या ना, असाच काढा आता. वर ते जे घसरेल तीनदा कोण घसरेल. ह्या मंदिरामध्ये गुलाल उधळला जातो, त्यामुळे छान गुलाबी हे संपूर्ण मंदिर दिसते आणि मंदिराचा संपूर्ण परिसरसुद्धा छान गुलाबी दिसत आहे. ज्याप्रमाणे जेजुरीला हळद उधळतात ना, तर अगदी त्याचप्रमाणे इथे ज्योतिबाला गुलाल उधळला जातो बघा. तर आम्ही बाहेरच्या परिसरामध्ये छान फोटो व्हिडिओ वगैरे काढून घेतले. आणि इथे हे एक नवीन लग्न झालेलं जोडपं सुद्धा आलेलं होतं. म्हणजे जे नवीन लग्न झालेले जोडपे असतात ना, तर ते इथे दर्शनासाठी येतात. ज्योतिबाचा आशीर्वाद घेऊन आपल्या नवीन संसाराला सुरुवात करतात. शुक्रवारचं दर्शन करा गाईचं.
हो समोर आहे ना ती या इकडे आहे ती तिकडूनच बाहेर निघायचं आहे मग आपल्याला तिकडूनच निघायचं आहे म्हटलं बाहेर या इथून त्यानंतर गेलो मग आम्ही शाहू महाराजांचा राजवाडा बघायला. हे जे शूटिंग केलं आहे ना मी ते सर्व बाहेरचं केलेलं आहे. राजवाडा आम्ही आतमधून सुद्धा बघितला, पण आतमध्ये अजिबात फोटो किंवा व्हिडिओ वगैरे शूट करू देत नाहीत. राजवाड्याच्या आतमध्ये बरेच वस्तू आहेत, तर त्यामध्ये प्राणी पक्षी आहेत, तसेच त्यांचे हत्यारं आहेत, अवजारं आहेत, तलवारी, बंदुकी, जुन्या मोठमोठ्या वस्तू आहेत आणि महाराजांचा सभा घेण्याचा एक मोठा असा हॉल आहे. तिथे महाराजांचं सिंहासनसुद्धा आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण आतमध्ये काहीही शूट करू देत नाहीत. स्ट्रिक्ट वॉर्निंग असते, त्यामुळे अजिबात कुणीही मोबाईल किंवा कॅमेरा काढायचा नाही. आम्ही जे काही शूटिंग केलेलं आहे ना तर ते सर्व बाहेरचंच केलेलं आहे. तर हा असा शाहू महाराजांचा राजवाडा दिसत आहे बघा आणि खूप भव्य दिव्य असा हा राजवाडा आहे आणि हा परिसरसुद्धा बघा किती प्रशस्त आहे, मोठा आहे. आणि इथे बघा राजवाडा बघण्यासाठी ह्या छोट्या छोट्या मुलांची ट्रिपसुद्धा आलेली होती आणि मी शूटिंग घेत होती ना तर मस्त ते सुद्धा छान असे हाय करत होते. त्यानंतर मग आम्ही निघालो पुढच्या ठिकाणावर, म्हणजे पुढे आपण कुठे जाणार आहोत. तर पुढे आम्ही जाणार आहोत कणेरी मठ येथे. तर ते तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.